नमस्कार. 6व्या श्लोकमध्ये आपलं स्वागत आहे. मना कल्पना सोडी गे रे विकल्पी, मना संशय मांडू नको रे कुतर्पी, मना पाविजे सर्व ही सुख जेणे, अति आदरे शुद्ध रामार्थी देणे. या श्लोकामध्ये 6व्या श्लोकात समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून आपल्या मनाला विनाकारण कल्पना आणि संशय यापासून दूर राहण्याचे आव्हान करत आहे. म्हणजे जे संशय असेल ते आपल्या मनामध्ये आला सुद्धा नाही पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणतात, हे मना, तू नको त्या जर तरच्या कल्पना करू नको. आपण अनेकदा भविष्याची काळजी करत बसतो. असं झालं तर, माझं नुकसान झालं तर, यालाच काय म्हणतात? विकल्प म्हणतात. हे विचार आपल्याला फक्त अस्वस्थ करू शकतात. शरीराचं झीज होऊ शकते यातून. आणि संशय आणि कुतर्क म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा चुकीचा अर्थ काढणे. कोणाबद्दलही मनात संशय धरला की आपली मानसिक शांती ही बिघडून जाते. समजा तुम्हाला कोणत्याही कामाची सुरुवात करायची आहे, म्हणजे या श्लोकामध्ये सांगण्याचा जो प्रयत्न आहे त्या पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर 2 प्रकारे आपण या गोष्टी करू शकतो. याचा चुकीचा मार्ग म्हणजे आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि आपण फक्त विचार करत बसलो की लोक काय म्हणतील, मला काही वाईट बोलतील का, कोणी वाईट माझं करेल का, या भीतीने आपण कामाची सुरुवातच करत नाही. हा झाला आपला विकल्प. आणि दुसरा जर मार्ग म्हटलं तर योग्य मार्ग म्हणजे रामतीर्थ देणे. यालाच योग्य मार्ग असं म्हटलेलं आहे समर्थांनी. स्वतःच्या कामावर श्रद्धा ठेवणे, नको त्या कल्पना सोडून पूर्ण मनाने आपले ज्ञान लोकांपर्यंत पोचवणे, यालाच समर्थ रामार्थ म्हणतात. म्हणजे बघा, थोडक्यात सांगायचं तर आजच्या भाषेत शॉर्टकट नको, कोणाची निंदा नको, किंवा एखादा विषयावरती आपल्याला पुढे जायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या कर्तव्याप्रती लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुमची कृती ही शुद्ध असते तेव्हा यश म्हणजेच सुख आपोआप आपल्याला मिळत जाते. यातून काय होऊ शकतं, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर मनातील संशयाचे जाळे आपल्याला सर्वप्रथम तोडून द्यावे लागेल किंवा सोडून द्यावे लागतील. आजपासून आपण एक गोष्ट करूया. कोणत्याही कामात काम होईल किंवा नाही हा संशय घेण्यापेक्षा मी हे माझे काम सर्वोत्तम कसे करेल याकडे जर आपण लक्ष दिले तर आपण निश्चितच यशाकडे जाऊ शकतो. तर बघा, तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्ही आजपासून तुमच्या मनातली कोणती भीती आणि कोणता संशय सोडून देणार आहात. धन्यवाद. माझ्या चॅनलचं नाव रविडेज77. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या 7व्या श्लोकामध्ये. नमस्कार.